समृद्धी महामार्ग यासारख्या पथदर्शी प्रकल्पांची उभारणी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला। या प्रकल्पांमुळे राज्याची आर्थिक सामाजिक उन्नती झाली। सध्या वर्सोवा वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई पुणे मिसिंग लिंकसह अंदाजे 3.5 लाख कोटींचे प्रकल्प महामंडळ राबवित आहे। नवे महामार्ग महाराष्ट्राला नवा आकार देत आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दादाजी भुसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। वेगवान महामार्ग, गतिमान अर्थचक्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित। नेचुरली जब आप भराव डालते हैं तो कुछ एरिया नीचे रहेगा, कुछ ऊपर रहेगा। तो नेचुरली सेंट्रल मुंबई रहेगा, लालबाग एरिया रहेगा, वर्ली का कुछ भाग रहेगा, माहिम का भाग है। नेचुरली दे आर बिलो द सी, नेचुरली, इसमें आप कुछ नहीं कर सकते। तो ये तो पानी आने वाला ही है। यहाँ पे इफ द वाटर इज गोइंग टू, एंड दैट टू वी हैव वाटर रेनफॉल ऑफ अबाउट 3000 मिलीमीटर पर ईयर। अभी इस साल जो बारिश हुई है दैट्स 3000 मिलीमीटर पर ईयर। जो आप कंपेयर करोगे तो दिस इज द रेन ऑफ 10 to 15 years इन मेनी नेशंस। सो बेसिकली इसकी जो जियोलॉजिकल रचना है मुंबई की, और ऊपर से इतनी बारिश, ये तो हो गए नेचुरल रीजंस। अभी मैनमेड रीजंस क्या है, ये आप सबको पता है। हेवी कंस्ट्रक्शन, एनक्रोचमेंट है, नॉट प्रॉपर डिस्चार्ज ऑफ वाटर। सो टोटल एक्यूमुलेट होके ये सीन ऐसा बनता है कि यहाँ पे हर साल में 2 बार, एंड देन अगेन वन मोर रीजन, एंड आई एम नॉट ब्लेमिंग नेचर, हाउएवर द इंटेंसिटी ऑफ रेनफॉल, सी इफ यू सी द पैटर्न ऑफ क्लाइमेट चेंज, द रेन्स हैव रिमेन ऑलमोस्ट सेम, 10% plus or minus. However, the number of rainy days have gone down. So, the बारिश उतनी आती है लेकिन कम समय में आती है। So the intensity has gone up. जैसे अभी 4 दिन पहले जो बारिश हुई, जो रेड अलर्ट हुआ था, वो 4 घंटे में 280 मिलीमीटर बारिश। ये 280 मिलीमीटर बारिश अगर 24 घंटे में होती है तो वाटर लॉगिंग नहीं है। However, if it happens in 4 hours, then obviously you cannot discharge that much of water into the sea. So since though there we have created the pumping stations, water storage facilities, nala widening हुआ है, but still lot of work is still incomplete. There is a study conducted by international organizations and IIT Mumbai, जो 26 जुलाई और रिक्स्टो वाट करके एक स्कीम है। ये स्कीम में पूरे सिटी में जो पानी जमा होता है उसका रिलीज कैसे किया जाए, इसके बारे में उन्होंने वर्कआउट किया। वर्क इज गोइंग ऑन, पंपिंग स्टेशंस है, पंप स्टोरेजेस है, बट ये करके भी हर साल मुझे लगता है 2 या 3 बार मुंबई में वाटर लॉगिंग होता ही है। अभी सेकेंडली वी नीड टू रिमूव इलीगल कंस्ट्रक्शंस, वी नीड टू वाइडन द रोड्स, वी नीड टू रिमूव द डेब्रिज विच आर गोइंग इनटू द स्टॉर्म वाटर ड्रेनेज। सो दैट्स अ वेरी चैलेंजिंग टास्क। वी आर प्लानिंग टू डू दैट थिंग। ये 4 दिन पहले की अगर आप बारिश छोड़ोगे तो ये सीजन में हमने वाटर लॉगिंग नहीं होने दिया, लेकिन 4 दिन पहले थोड़ा वाटर लॉगिंग हुआ। दैट इज द फैक्ट, बिकॉज टू मच ऑफ रेन इन 4 hours. सर, तुम्ही मला वाटतं काही महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचा चार्ज घेतला लोकसभा इलेक्शनच्या दरम्यानमध्ये।
तुम्ही CM ऑफिसला काम केलं, तुम्ही अनेक डिपार्टमेंटमध्ये काम केलं. मुंबई महानगरपालिका आणि याचं बजेट जवळजवळ 6 राज्यांपेक्षा भारतातल्या ते जास्त आहे. एशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईकडे बघितलं जातं. ज्या वेळेला प्रत्येक IAS अधिकाऱ्याचं मध्यंतरी जसं म्हटलं मी की गप्पा मारताना की प्रत्येक IAS अधिकारी एक स्वप्न असतं की मुंबई महानगर अधिकारी व्हावं किंवा जे चीफ सेक्रेटरी मुख्य सचिव व्हावं. त्यापैकी पहिली मला वाटतं जे ड्रीम असेल प्रत्येक अधिकारी त्याप्रमाणे तुम्ही कंप्लीट केलं. जेव्हा तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी झाले, चार्ज घेतला, तेव्हा अशा कुठल्या 3 किंवा 4 गोष्टी आज स्ट्रायकिंग प्रत्येक IAS अधिकारी जेव्हा जातो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याच्या एक प्लॅनमध्ये काही गोष्टी तो घेऊन जातो की मला या सर्टेन गोष्टी करायच्या या सिटीसाठी किंवा या विभागासाठी एक प्लॅन असतो. अशा कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यात घेऊन गेला किंवा इम्प्लिमेंट करताना तुम्ही एक व्हिज्युअलाइज केलं की ह्या गोष्टी जर केल्या की दॅट विल बी मार्क इन माय करिअर वेन एव्हर आय विल मूव्ह आउट? सूर्यवंशीजी, असं आहे की आपण म्हटलं त्याप्रमाणे मुंबई महापालिका आणि इथं आयुक्त बनणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं एक स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला शासनाने दिली, मुंबईच्या लोकांनी दिली, आपण सर्व माझ्या हितचिंतकांनी दिली. त्याच्याबद्दल मी सर्वांचा खरोखरच आभारी आहे, ऋणी आहे. मुंबई महापालिकेचं बजेट आता आपण सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच राज्यांपेक्षा सुद्धा मोठं आहे. 65,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. पण श्रीमंत लोकांची दुखणी सुद्धा मोठी असतात. त्याच्यामुळं आम्हाला खर्च पण बरेच करावे लागतात, आव्हानं पण तेवढीच असतात. सुरुवातीला मी ज्या वेळेला या ठिकाणी काम करायला सुरुवात केली, कुठलाही महापालिका किंवा ज्याला आपण नागरी प्रशासन म्हणतो, या नागरी प्रशासनामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे मुंबईमध्ये आपण रस्ते, मेडिकल कॉलेज चालवलं. म्हणजे मुंबई महापालिका अशी एकमेव महापालिका आहे की जी 4 मेडिकल कॉलेजेस चालवती, 1 डेंटल कॉलेज चालवती. मुंबई महापालिका ही अशी एकमेव महापालिका आहे की जी स्वतः प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी देते. आपण म्हणाल बाकी ठिकाणी देत नाहीत का, तर बऱ्याच महापालिकामध्ये पाणी पुरवणाऱ्या यंत्रणा वेगळ्या असतात. महापालिका बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा करत नाहीत. ते जलनिगम असतात किंवा वॉटर बोर्ड्स असतात. पण मुंबई महापालिका ही जेव्हापासून स्थापन झाली, 1867 साली स्थापन झाली मुंबई महापालिकेची स्थापना, तर तेव्हापासून सगळ्या मुंबईकरांना पाणी, त्यांचं आरोग्य, स्वच्छतेची काळजी एवढंच नव्हे तर अनेक अशा गोष्टी आहेत. म्हणजे तो देवनारचा खाटीखाना असेल, गार्डन असेल किंवा भटकी कुत्री गोळा करून त्यांना त्यांची व्यवस्था असेल, अशी हजारो कामं केली जातात. त्याच्यामुळं उंदीर पकडण्याचं काम असेल. त्याच्यामुळं असं मला सांगता येणार नाही की 1 किंवा 2 कामं, कारण अशी जर मी 1 आणि 2 कामं म्हटलं तर बाकी कामांवरती अन्याय केल्यासारखं होईल. त्याच्यामुळे या सर्व कामांकडेच लक्ष द्यावं लागतं. पण ठीक आहे, आपल्याला प्रामुख्यानं स्वच्छ, सुंदर आणि मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणारं आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षापासून मुंबई महापालिका ही मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये देखील आता आहे. म्हणजे कोस्टल रोड असेल किंवा आता तो कोस्टल रोड पुन्हा भाईंदर आणि तुमच्या दहिसर भाईंदरपर्यंत न्यायचा असेल किंवा STPs असतील, हा देखील फार मोठा एक कार्यक्रम घेतलेला आहे. 30,000 कोटी रुपयाची STPची कामं आहेत किंवा 22,000 कोटीचा आता तो तुमचा कोस्टल रोड आहे किंवा गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे. ही कामंसुद्धा घेतलेली आहेत. म्हणजे या सर्व कामांकडे लक्ष द्यायला लागेल. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं किंवा 1 किंवा 2 असं सांगता येणार नाही. जी मूलभूत सुविधांची कामं आता इन्फ्रास्ट्रक्चरची आपण सुरू केलेली आहेत ती वेळेमध्ये पूर्ण करणे. वेळेमध्ये जर पूर्ण नाही झाली तर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कॉस्ट एस्केलेशन्स होतात. तर ती वेळेमध्ये पूर्ण करणे आणि स्वच्छ, सुंदर आणि मुंबईच्या आरोग्याची काळजी घेणारी मुंबई बनवणे हे माझे प्रायोरिटीचे एरिया. डीप क्लिनिंग. पण मला सुधीर, मला एक प्रश्न विचारायला पाहिजे. मी मगाशी मी म्हणजे गिरीश गोखले, JD जाधव आणि या सगळ्यांपासून मुंबई महानगर पालिकेचे कमिशनरला पाहतो. पण खुर्चीवर बसताना तुम्हाला काय वाटलं पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका? आम्हाला ते उत्तर अपेक्षित आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मंत्रालयातून काम करणं आणि मुंबई महानगरपालिकेचं काम करणं 2 वेगळ्या वेगळ्या सत्ता आहेत.
आणि मुंबई महानगरपालिकेत आता 4 ते 5 IAS अधिकारी, म्हणजे एवढी वाढलेली आहे ती. 6 झोन वगैरे आहेत, 27 वॉर्ड आहेत, किंवा माहीत नाही 27 की 24 वॉर्ड आहेत, सॉरी. तर त्या खुर्चीवर बसताना काय फिलिंग्स आहेत भूषण गगराणी यांना? नाही, मी सुरुवातीला सांगितलं त्याच्याप्रमाणे जबाबदारीची जाणीव आणि ही संधी दिल्यामुळं सर्वांचं ऋण, आणि ही जबाबदारीची जाणीव ठेवूनच मला त्या ठिकाणी खुर्चीवरती बसावं लागतं. आणि जर आपण मुंबई महापालिकेच्या काही जणांनी मुख्यालयाला भेट दिली असेल तर तिथली जी भव्य इमारत आहे ती बघितल्यानंतरच आपण त्या ठिकाणी आपल्या जबाबदारीची जाणीव जी आहे त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं वाढती. तर ही जी इमारत आहे 1890 साली झालेली इमारत आहे, निओ गॉथिक स्टाईलमध्ये. तर इमारतीचा भाग वेगळा आहे, पण जबाबदारीची जाणीव आणि ते खुर्चीवर बसल्यानंतर ती कर्तव्यपूर्ती जी करायची आहे त्याच्यासाठी लोकांनी, शासनाने, आपल्या सर्वांनी जो विश्वास टाकलेला आहे त्याच्यामुळं एक हंबलनेस जो म्हणतो आपण तो आपोआपच त्या ठिकाणी त्या मुंबई कामामध्ये येतो. महानगरपालिकेचं काय वेगळेपण आहे, काय सांगता येईल? तुम्ही तुमच्या नजरेतून कसं पाहाल मुंबई महानगरपालिकेला? विलास, आता तुम्ही स्वतःच सांगितलं मुंबई महापालिका इतर महापालिकांपेक्षा कशी वेगळी आहे ती. म्हणजे जवळपास 2 कोटी लोकसंख्या असणारी, आता आपण असं म्हणाल की जगामध्ये अशी 2 कोटीची शहरं नाही आहेत का? आहेत, पण एकच महापालिका असणार हे एकमेव शहर आहे. बऱ्याच मोठ्या शहरांच्या मध्ये एकापेक्षा जास्त महापालिका आहेत. तर त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येने जी संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे, संपूर्ण देशाची वाणिज्य राजधानी आहे, संपूर्ण देशाचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहे, आर्थिक महासत्ता असणारी अशी ही नगरी, आणि ज्याच्यामध्ये फक्त उंच इमारती किंवा भरभराट नाही आहे तर एक संस्कृती आहे, कला आहे, लोकांची एक जीवनपद्धती आहे. तर अशी ही सगळी वैशिष्ट्य घेणारी आणि त्या दृष्टीने या सर्वांना सामावून घेणारी ही एक महापालिका आहे. इथं बॉलिवूड पण आहे, इथं धारावी पण आहे. तर ह्या दोघांना सामावून घेणारी ही महापालिका आहे. अत्याधुनिक जगाकडे बघणारे लोक आहेत आणि पारंपरिक जीवनशैली असणारे लोक पण आहेत. तर ह्या सर्वांना सामावून घेऊन त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारी ही महापालिका. आव्हानात्मक आहे हे पद, प्रश्नच नाही. एक खड्डा पडला, सोशल मीडियावर फोटो जाईल, व्हिडिओ जाईल, अत्यंत आणि दोष सजग- जो आहे तो कमिशनरला दिला जातो. येस, अत्यंत सजग आणि सतर्क राहावं लागतं. आणि बरोबर पण आहे, ज्या वेळेला तुम्ही एवढं मानाचं पद देता आणि जबाबदारी टाकता त्यावेळेला तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा देखील तेवढ्याच वाढलेल्या असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सतर्क आणि सजग राहावं लागतं. म्हणजे पाणी तुंबल्यानंतर मध्यरात्री सुद्धा तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी बसावं लागेल. तर ते तुमच्या कामाचा भाग आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही तक्रार करता येणार नाही. दॅट इज एक्सपेक्टेड. पण सर, तुम्ही जर बघितलं की प्रत्येक सिटी ही इव्हॉल्व्ह होत असते. म्हणजे लंडन असेल, त्याची थेम्स रिव्हर असेल, न्यूयॉर्क असेल, प्रत्येक सिटी इव्हॉल्व्ह होते. आणि इव्हॉल्व्ह झाल्यानंतर जो चॅलेंज असेल तो रिझॉल्व्ह केल्यानंतर ती टिकून असते ती सिटी. जर नाही तर सिटी डाय होते. जसं फॉर एक्झाम्पल कलकत्ता वॉज वन्स अपॉन अ टाइम वन ऑफ द वायब्रंट सिटी ऑफ द इंडिया, बट दे कुड नॉट सस्टेन द इन्फ्रास्ट्रक्चर, सो इट इज आउट ऑफ ए. मुंबई इज अ फायनान्शियल कॅपिटल, आणि त्याच्यामुळे आपण जर बघितलं हाय राईज बिल्डिंग्स आर कमिंग एव्हरीवेअर. म्हणजे आय डोंट थिंक देर इज एनी लिमिट फॉर द FSI अँड लोडिंग ऑफ TDR ऑल्सो. तर ह्या ग्रोथला पॉप्युलेशन वाढते, प्रत्येकाचं ओरा असतं मुंबईत जायला पाहिजे, मुंबईत घर पाहिजे. याच्यासाठी पाणी असेल किंवा रोड असतील किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत. तर याच्यासाठी तुम्ही कसं बघतात की आपल्याकडे मल्टिपल एजन्सीज आहेत याच्यासाठी सुद्धा, आणि प्रत्येक वेळेला काय झालं तर जो ब्लेम असतो तो जसं विलास म्हटलं की BMCवरती येतो. तर या सर्व मॉडर्न एजमध्ये ग्रोईंग पॉप्युलेशन त्यांच्या जसं तुम्ही म्हटलं की श्रीमंत लोकांचे दुखणे श्रीमंत असतात, यांच्यासाठी अशा कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे नजीकच्या काळामध्ये. त्याच्यामुळे मुंबईचं जी शान किंवा जो मान किंवा जे काही असेल ग्लोरी असेल, इट विल नॉट ओनली मेंटेन बट इट विल इलेव्हेट द ग्लोरी. अशा कुठल्या गोष्टींकडे आपण फोकस केला पाहिजे? कुठल्याही मोठ्या नगरामध्ये आणि ज्या ठिकाणी हे नगर व्यवस्थित नियोजित पद्धतीनं पसरण्यासाठी
जागेची कमतरता आहे तिथली आव्हानं ही जास्त कठीण कॉम्प्लिकेटेड असतात. एखादं शहर पसरायला जर जागा असेल, दिल्ली असेल किंवा बेंगळुरू असेल, ही शहरं वाढायला जागा आहे. मुंबई वाढायला जागा नाही. मुंबईची वाढ ही एका बाजूला किनारपट्टी असल्यामुळं आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत असल्यामुळं ह्या चिंचोळ्या पट्टीमध्येच वाढणार आहे. आणि त्यासाठी त्याचं नियोजन करणं आणि त्या नियोजनामध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं हे नेहमीच आव्हानात्मक असणार आहे. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की मुंबई इव्हॉल्व्ह होती आहे, ते बरोबर आहे. कुठलंही शहर हे ज्या वेळेला वाढतं ते जर असं ऐसपैस वाढत राहिलं आणि त्याचं कुठलंच नियोजन नसेल तर ते शहर फार काळ टिकून शकत नाही. दोन गोष्टी असतात, एक तर मूलभूत सुविधा आणि ज्याला आपण हार्डवेअर म्हणतो, आणि दुसरं सॉफ्टवेअर म्हणजे तिथे राहणारे लोक, त्यांची जीवनपद्धती, त्यांनी निर्माण केलेली एक जीवन व्यवस्था, मग ते कला असेल, साहित्य असेल, दर्जेदार कार्यक्रम असतील, त्यांच्या स्वतःचे आर्ट आर्किटेक्चर असेल, त्यांचे खाण्याच्या पद्धती असतील, हे सगळं सॉफ्टवेअर. तर हार्डवेअर पुरवण्याचं काम आणि त्याचा दर्जा राखायचं काम हे तिथल्या सरकारी संस्थांचं असतं. आणि मुंबईमध्ये एक दुसरं आव्हान असं आहे की मुंबईमध्ये मल्टिप्लिसिटी ऑफ एजन्सीज, खूप साऱ्या संस्था आहेत. मग त्या केंद्र शासनाच्या संस्था आहेत, राज्य शासनाच्या संस्था आहेत, आणि त्याच्यामुळं बाहेरच्या माणसाला जसं शासन असं एक वाटतं, पण त्या शासनामध्ये अनेक शासनं असतात, गव्हर्मेंट विदिन गव्हर्मेंट. आणि विदिन जे गव्हर्मेंट असतं त्या विदिन गव्हर्मेंटला आपल्या गव्हर्मेंटशीच बऱ्याच वेळेला क्लासेस भांडत बसावं लागतं वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर त्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता महापालिका, तर महापालिका एक नाही आहे. महापालिकेच्या आत अनेक व्यवस्था आहेत. महापालिकेला सुद्धा अनेक अंतर्गत व्यवस्थांशी भांडावं लागतं असा शब्द मी वापरणार नाही, पण समन्वय राखण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागतो. मग त्या केंद्र शासनाच्या एजन्सी असतील, रेल्वे असेल, डिफेन्स असेल, एअरपोर्ट असेल, अनेक वेगवेगळ्या एजन्सी आहेत, राज्य शासनाच्या एजन्सीज असतात. पण तरी देखील या नगराचं पालकत्व महापालिकेकडे आहे, हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या संस्था जरी असतील आणि वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या कामं करत असतील, मग MMRD असेल, म्हाडा असेल, तुमचा SRA असेल, ह्या राज्य शासनाच्या संस्था आहेत, पण या सर्वांचं शेवटी कुठंतरी एकत्रितपणे नियोजन करण्याचं काम आणि त्यांना दिशा देण्याचं काम हे मुंबई महापालिकेलाच करावं लागतं, कारण पालकत्व शेवटी नगरीचं हे महापालिकेकडे आहे. सध्या तो विषय चालू आहे की मल्टिपल एजन्सीजमुळे खूप प्रॉब्लेम तयार होतात मुंबईमध्ये, आणि मी सुद्धा पाहिलं आहे रिपोर्टिंग करताना इनिशियल पिरियडमध्ये. जर ही जी चर्चा सुरू आहे, मुंबईकडे जसं तुम्ही म्हटलं पालकत्व दिलं पाहिजे, जर मुंबईकडे पालकत्व दिलं या सर्व ज्या एजन्सीज आहेत मुंबईमधल्या, तर त्याने खूप फरक पडेल. आणि काय होऊ शकतं त्या सर्व गोष्टी? अधिकृतरित्या नसलं तरी इन्फॉर्मली हे पालकत्व मुंबई महापालिकेकडे आहेच. म्हणजे त्याचा काही GR वगैरे निघालेला नाहीये, GR वगैरे निघालेलं नाहीये, पण पालकत्व शेवटी मुंबई महापालिकेकडे आहे. महापालिकेचं ऐकतच नाही कुणी, MMRD ऐकत नाही, मेट्रो ऐकत नाही, कुणीच ऐकत नाही. आता मी तुम्हाला थोडं कोंडीत पकडतो. तुम्ही राज्य सरकारचे अधिकारी होतात. मुंबई महानगरपालिका जी पहिली एवढी मानाने उभी होती, आता ती राज्य सरकारपुढे थोडीशी झुकते, हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणत. हे का झालं पाहिजे? असं मी म्हणणार नाही. म्हणजे राज्य शासनाकडं मुंबई महापालिका जाऊन काही कुठला आर्थिक पाठबळ मागते अशातला भाग नाही आहे, किंवा राज्य शासन सुद्धा मुंबई महापालिकेला काही आर्थिक पाठबळ देतं अशातला भाग नाही आहे. पण कायदेशीर प्रशासकीय सपोर्ट मात्र लागतोच, मग तो मुंबई महापालिका असेल किंवा अन्य कोणत्याही संस्था असतील. आता ज्या वेळेला एखाद्या शहराचा पसारा एवढा वाढतो की त्यावेळेला काही स्पेशलाइज एजन्सीजना ते काम करावंच लागतं. म्हणजे शहरामधल्या झोपडपट्ट्या आणि त्याचं पुनर्विकास हे जर काम असेल तर त्याच्यासाठी 1995 साली राज्य शासनाने SRA ची स्थापना केली. कारण शहरातला जर 50% भाग आणि 50% लोकसंख्या ही जर झोपडपट्टीमध्ये राहत असेल तर त्याला एका वेगळ्या प्राधिकरणाची गरज आहे. त्याचप्रमाणे अर्बन मोबिलिटी ज्याला आपण म्हणतो की गतिमान प्रवास व्यवस्था शहरामध्ये जर असली तर ती प्रवास व्यवस्था करण्यासाठी MMRDAला मेट्रोची कामं देण्यात आली. तर त्यामुळं
हे शहर एवढं मोठं आहे की त्याच्या काही स्पेशलाइज कामासाठी काही स्पेशलाइज एजन्सीची आवश्यकता आहेच. आता त्या एजन्सीजनी त्याच कामामध्ये जर मर्यादित राहिलं तर अडचणी येणार नाहीत. पण एकदा एखादी व्यवस्था निर्माण केली की ती व्यवस्था हळूहळू हातपाय पसरायला लागते आणि ते त्यांना दिलेल्या कामापेक्षा जास्त काम बऱ्याच वेळेला करायला लागतात आणि मग त्या ठिकाणी काही संघर्षाचे मुद्दे येतात. पण बरेचसे संघर्ष आम्ही सामंजस्यानं सोडवतो. काय काय वेळेला राज्य शासनाचं आम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागतं, त्यांच्यापर्यंत जावं लागतं. पण बरेच अडचणी ह्या सोडवल्या जातात, कारण शेवटी आम्हाला ही कल्पना आहे की आम्ही कितीही वाद घातले, संघर्ष केले तरी शेवटी लोकांच्या कामासाठी आम्ही इथं आहोत आणि लोकांचं काम केलं पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, तात्कालिक काही प्रश्न येतात, तात्कालिक अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, पण ते आम्हाला सोडवावे लागतात. पण सुधीर, एक प्रश्न विचारला पाहिजे की मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल जेव्हा थकतं आणि ते कोटी कोटीमध्ये असतं, तेव्हा मला कळत नाही की महानगरपालिकेचे कर्मचारी ते बिल कसं मागत असतील. आणि मंत्र्यांच्या बंगल्याचं बिल आम्ही बातम्या केल्या त्याचं पाणी बिल 2 कोटी थकलं आहे, त्याचं थकलं आहे. तर हे काय म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी घाबरत नाहीत की घाबरतात? नाही, असं आहे की बिचाऱ्या मंत्र्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. मंत्र्यांच्या निवासस्थानांची पाणी बिलं हे मंत्री भरत नसतात. ही शासकीय निवासस्थानं असतात आणि त्याचं बिल भरण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं सरकारचं असतं, PWDचं असतं. तर त्याच्यामुळं हे जी काही बिलं असतात ही बिलं PWDला पाठवली जातात, त्यांच्याकडनं त्याचं पेमेंट केलं जातं. आता काय काय वेळेला ते सुद्धा शासनच आहेत, ते सुद्धा आमचेच अधिकारी आहेत, आमचेच अधिकारी मित्र आहेत. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला काय काय वेळेला विलंब होतो. आता एखाद्या मंत्र्यांच्या बंगल्याचं पाणी थकलं म्हणजे ते मंत्र्यांनी थकवलं असत नाही. त्या बिचाऱ्यांना बहुतेक वेळा त्याची कल्पना पण असत नाही. ते ज्या वेळेला वाचतात, तुम्ही सांगता त्यांना, त्यावेळेला त्यांना त्याची कल्पना येते. पण PWDची बऱ्याच वेळेला बजेट प्रोव्हिजन नसणं, सप्लिमेंटरी बजेट नसणं, त्याच्यामध्ये मग त्यांना काय काय वेळेला अडचणी, काय काय वेळेला प्रशासकीय गलथानपणा असणं, सगळ्या गोष्टी असतात. तर त्यावेळेला मग आमच्या लोकांना जाऊन थोडा प्रयत्न करावा लागतो, वसुली करावी लागते. शेवटी वसुली करणं हा आमचा कामाचाच भाग आहे. तर ते PWDकडे पाठपुरावा करून आम्ही वसुली करतो. सुधीरजींना माहिती आहे त्याची. दुसरं महत्त्वाचं की, आणि हा मला वाटतं युनिक प्रश्न असेल, तुम्ही अपॉइंट झाल्यापासून तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासक म्हणून आहेत. जनरली अधिकाऱ्यांना राजकीय मंत्री असतील किंवा नेते असतील याच्याबरोबर काम करायला एक कोऑर्डिनेशन असतं तर या ठिकाणी पूर्ण फ्री हँड तुम्हाला तसं बघितलं आहे. इनविजिबल असतील ते मला माहिती नाही, पण हा फ्री हँड असणं योग्य की जी काही सिस्टीम असते आपल्याकडे, ज्याला आपण थर्ड लेअर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, लोकल बॉडीज, त्याचा अब्सेन्स आता बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे लोकल बॉडीच्या 20-25 महानगरपालिका इलेक्शन झाल्याच नाही आहेत. तर त्या अब्सेन्सने काम करणं तुम्हाला फ्री हँड खूप चांगला वाटतो का? इलेक्टेड बॉडीज, स्टँडिंग कमिटी असेल किंवा तुमच्या बाकीच्या ज्या कमिटीज असतात, इम्प्रुव्हमेंट कमिटी आहेत, महानगरपालिका खूपच कमिट्या आहेत, त्या या कमिट्या राहिल्या असतात अजून काम करायला एक हेल्पिंग हँड मिळाला असतं, कसं तुम्ही बघता ह्या अब्सेन्स ऑफ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह? काही कायदेशीर गुंतागुंत झाल्यामुळं OBC आणि वॉर्ड रचनेच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाही आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावरती आता वाद चालू आहेत, केस चालू आहे. त्याच्यावरती मला वाटतं लवकरच निर्णय अपेक्षित आहे. आता ज्या वेळेला स्थानिक नगरसेवक महानगरपालिकेत, नगरपालिकेत नाही आहेत, त्यावेळेला सर्व अधिकार आपल्याकडेच आले, हे तांत्रिकदृष्ट्या जरी खरं असेल तरी देखील ते पूर्णतः खरं असत नाही. पहिली गोष्ट म्हणून तुम्ही इनविजिबल हा शब्द वापरला, हा एक पहिला भाग झाला. दुसरा भाग आहे की हो, काही प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक नसल्यामुळं, कॉर्पोरेटर नसल्यामुळं किंवा जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळं दैनंदिन कामकाज कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय करता येतं. पण ही जी त्रिस्तरीय रचना भारतीय घटनेनी तयार केलेली आहे, ती सुद्धा अत्यंत विचारपूर्वक तयार केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये स्थानिक नेतृत्व
हे उद्याचं भावी नेतृत्व हे धोरणात्मक पातळीवरती काम करणारं राज्यस्तरीय नेतृत्व त्यातून निर्माण होत असतं आणि त्याची तयारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये होत असते. आपल्याकडं झालेले पुष्कळशे नाही, बहुतेक सगळे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील, हे एक तर महानगरपालिका नगरपालिकामधून किंवा जिल्हा परिषदमधून गेलेले असतात आणि ते जर त्या व्यवस्थेमधनं गेलेले असतील तर त्यांच्या कामकाज करण्याच्या पद्धतीमध्ये ही अत्यंत एक चांगला अनुभवी अशा पद्धतीची व्यापकता असते हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हा एक धोरणात्मक भाग जरी आपण सोडला तरी देखील आम्ही ज्या वेळेला काम करतो, म्हणजे विशेषतः मी गेल्या काही महिन्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये अनुभव असा घेतोय की जर आपल्याला इथं या ठिकाणी नगरसेवक नसतील तर हस्तक्षेप होत नाही ही गोष्ट जरी खरी असेल तरी देखील शहरामध्ये प्रत्यक्ष काय चाललेलं आहे याची माहिती, ज्याला आपण फीडबॅक म्हणतो, हा फीडबॅकसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. कारण ही अशी एक यंत्रणा आहे की जी हस्तक्षेप करते पण तुम्हाला फीडबॅक पण देते आणि हा जर फीडबॅक तुम्हाला दिला नाही तर सगळं काही व्यवस्थित चालू आहे, सगळे काही लोक सुखी आहेत, राजा सुखी प्रजा सुखी असं चित्र तुमच्यासमोर निर्माण होतं. आणि ती वस्तुस्थिती असत नाही, सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी अडचणी असतात, प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम असतात, पण मग ते तुमच्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा राहत नाही. हा एक फार मोठा वैगुण्य हे एक तयार होतं आणि म्हणून मला वाटतं की आता या कायदेशीर गुंतागुंतीमधून मार्ग निघेल आणि पुढे योग्य तो निर्णय घेतला जाईल. विलास, एक प्रश्न, मी शेवटचा प्रश्न विचारतो विलासला हँडओव्हर करतो. क्युरियासिटीचा प्रश्न माझ्यासाठी सुद्धा. म्हणजे बरेच अधिकारी मी बघितलेत की IAS अधिकारी तलवार घेऊनच असतात. काही अधिकारी खूप लो प्रोफाईल असतात, काम करत असतात. तर आणि काही अधिकारी असे चिपकून, म्हणजे त्यांना एक टॅग लागतो की हे सरकारचे अधिकारी किंवा या नेत्यांचे अधिकारी. पण तुमच्याकडे मी बघतोय, अनेक वर्षापासून तुमचं काम बघतोय, या सर्व गोष्टी कुठल्याही प्रकारचा टॅग न लावता एक यशस्वी अधिकारी तुम्ही कसं मॅनेज करतात किंवा काय त्याच्यासाठी काय गुण बाहेर बाकीच्या लोकांनी घ्यावे तुमच्यापासून? नाही, आता हे म्हणजे मी स्वतःहूनच काय सांगू शकणार नाही, कारण त्याचं विश्लेषण तुम्हाला करायला लागेल. आणि विशेषतः जे मीडिया, माझे मित्र आहेत मीडियामध्ये, सगळे आपण, विलासजी आणि बाकी सगळे हे काम पाहत आहेत, त्याच्यामुळं तुम्हीच मला सांगू शकाल की म्हणजे 4 पक्षाच्या 6 मुख्यमंत्र्यांच्याबरोबर मी काम केलं त्यांचा सचिव म्हणून. पण हा त्यांचा देखील मोठेपणा आहे की त्यांनी असं नाही कधी जाणवू दिलं की तुम्ही त्याचे माणूस आहे, किंवा आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आत्तापर्यंत नव्हती, अजून देखील फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं मला वाटत नाही, की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना हे एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बरोबर, एखाद्या विशिष्ट विचारसरणीबरोबर जो तो अधिकारी स्वतः फार वाहवात गेला तर ती गोष्ट वेगळी, पण सर्वसाधारणपणे एखाद्या राजकीय नेत्याबरोबर किंवा पक्षाबरोबर किंवा विचारसरणीबरोबर स्वतःहून कधी टॅग केलं जात नाही. हे त्या राजकीय नेतृत्वाचा सुद्धा उमदेपणा आहे. म्हणून मी अगदी परस्पर विरोधी विचारांच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा त्यांचा सचिव म्हणून काम करू शकलो, बॅक टू बॅक. हा त्यांचा मोठेपणा होता, त्यांनी संधी दिली. आणि शेवटी तुम्ही देखील त्या चाकोरीमध्ये जर व्यवस्थित काम करत राहिला, व्यवस्थित सल्ला देत राहिला आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा सल्ला हा शेवटी मुख्यमंत्र्यांना दिला जातोय, हा काही कुठल्या एक्स माणसाला किंवा एक्स पक्षाला दिला जात नाही, तर मला वाटतं त्यांचा देखील विश्वास अधिकाऱ्यांच्यावरती बसतो आणि राहतो. एक शेवटचे 2-3 प्रश्न आणि कमी शब्द, आपल्याकडे वेळच कमी आहे. मुंबईमध्ये जी लोकसंख्या वाढते, पाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा सुविधा आहे, एक दिवस याचा स्फोट होईल असं वाटतं? तुम्ही आता जे काही चार्ज घेतला, तुम्ही खूप जवळून पाहताय मुंबई महानगरपालिका, शहर किती वाढणार आहे? मुंबई ही Mumbai is now on the cusp of new transformation. This transformation is coming in private sector as well as public sector. Public sector मध्ये ट्रान्सफॉर्मेशन येते बिकॉज ऑफ ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. मग तुम्ही आता सगळी मेट्रोची कामं बघतायत. आता मेट्रो लाईन 3 अंडरग्राऊंड जी आहे 35 किलोमीटरची, ती पुढच्या काही दिवसामध्ये सुरू होती आहे. नवीन एअरपोर्ट तयार झालेला आहे.
अटल सेतू तयार झालेला आहे, कोस्टल रोड तयार झालेला आहे, STPs तयार झालेले आहेत. तर हा सगळा पब्लिक सेक्टर हा पूर्णपणे मुंबईला एक नवीन चेहरा देणार आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं सुरू झालेली आहेत. मुंबई इज गोइंग टू बी अ रिडेव्हलप्ड सिटी इन नेक्स्ट 10 to 15 years. प्रत्येक इमारत, हेरिटेज इमारत सोडली तर प्रत्येक इमारत आता नवी बनणार आहे या ठिकाणी. ती इमारत जी 5 माळ्याची होणार आहे ती 25 माळ्यांची होणार आहे, 50 माळ्यांची होणार आहे. पूर्वी आपल्याला कल्पना आहे की 100 मीटरची इमारत असेल तर ती फार मोठी समजली जायची. आता आपण 300 मीटरपर्यंत पोहोचलेलो आहोत. 300 मीटरच्या इमारती म्हणजे 90 माळे 90 ते 100 माळ्यांच्या इमारती मुंबईमध्ये व्हायला लागलेल्या आहेत. तर ह्याला मी लोकसंख्येचा स्फोट म्हणणार नाही, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली नाही आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढलेलं आहे, पण मुंबई सिटीचं जर पॉप्युलेशन आपण बघितलं, लोकसंख्या बघितली तर ती उलट कमी झालेली आहे. मुंबई उपनगराची लोकसंख्या वाढलेली आहे. अच्छा. आणि आता या सगळ्या आपण म्हणाल की मग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळे काय फरक पडणार आहे, तर ज्याला आपण अर्बन मोबिलिटी म्हणतो ती वाढल्यामुळं इकडची लोक तिकडं, तिकडची लोक इकडं, असं फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरातल्या शहरामध्येच मायग्रेशन फार मोठं होणार आहे पुढच्या काही वर्षामध्ये. आणि हे सगळं जर आपण नियोजित पद्धतीने करू शकलो तर मला वाटतं की लोकसंख्येचा स्फोट जरी नाही झाला तरी देखील जी लोकसंख्या वाढणार आहे ती नियोजित पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित नियोजन त्याचं करू शकतो. अटल सेतू झाल्यामुळं आणि त्याच्यानंतर एअरपोर्ट आता नवी मुंबईमध्ये गेल्यामुळं फार मोठं नवी मुंबईचं क्षेत्र देखील आता मुंबईला उपलब्ध होणार आहे. ज्या कल्पनेने 1970 साली नवी मुंबईची स्थापना झाली होती तर ते स्वप्न आता हळूहळू पूर्ण व्हायला आता सुरुवात होणार आहे. म्हणजे त्यावेळेला देखील सिडकोनी शहराची रचना करून शहरं सुंदर बनवलेलीच आहेत, पण आता एअरपोर्ट आणि त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती जाणार आहे. तर हे सगळं मुंबईचं सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था ही पुढच्या 20 वर्षामध्ये पूर्णपणे बदलणार आहे आणि चांगल्यासाठी बदलणार आहे. पाणी आणणार कुठून? पाणी, मराठी माणसामध्ये पाण्याची कमी नाही आहे. पण नॅचरली जे जो स्टॉक आहे तो मुंबई- कुठे ना कुठे कमी पडणारच आहे. समजा ती Desalination- नवी मुंबई नवी शहराला- मुंबईत जरी गेली, कल्याण डोंबिवली इकडे जरी वाढलो आपण, वसई विरार पालघरपर्यंत जरी गेलो, मुंबई शहराला आज जवळपास 4500 MLD पाणी लागतं. आता 4500 MLD पाणी लागतं म्हणल्यानंतर आपल्याला काहीच कळणार नाही, त्याचा अंदाज येणार नाही. तर 4500 MLD पाणी प्रत्येक दिवशी लागतं म्हणजे मुंबईकर एका दिवसामध्ये 1 पवई तलाव फस्त करतात. 1 पवई तलाव म्हणजे 4500 MLD पाणी. तर आपण रोज 1 पवई तलाव वापरतो. एवढं पाणी आपल्याला रोज लागतं. एवढं पाणी मुंबईकरांना देण्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर पाण्याची उपलब्धता आणि त्याचा वाटपाचं व्यवस्थित नियोजन, हे दोन्ही आपल्याकडं सध्या आहे. आपल्याकडं मुंबई महापालिकेने 7 धरणं बांधलेली आहेत. बहुतेक सगळी धरणं ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. इथून आपल्याला आणि मुंबईच्या सुदैवानं मुंबई हे ॲश्युअर्ड रेनफॉल झोनमध्ये आहे. त्याच्यामुळं गेल्या 100 वर्षाच्या पावसाच्या इतिहासामध्ये पावसानं कधी दगा दिलेला नाही. कमी होतो थोडाफार 10 ते 20%, पण पाऊसच पडला नाही असं काही काही वेळेला जे चित्र निर्माण होतं तसं मुंबईमध्ये मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळं हे चित्र कधी निर्माण झालेलं नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता हा मुंबईसमोरचा प्रश्न नाही. त्या पाण्याचं मुंबईपर्यंत ते आणणं आणि त्या वितरण व्यवस्थेद्वारे ते लोकांच्यापर्यंत पोचवणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि त्यावेळेला मुंबई शहरासाठी ब्रिटिश लोकांनी जी नियोजन व्यवस्था तयार करून ठेवली तीच स्वातंत्र्यानंतर आपण त्याचा विकास केला, नवीन धरणं बांधली. आपल्याला कदाचित कल्पना नसेल तर मुंबईमध्ये जे वॉटर ट्रीटमेंट प्लॅन आहे, WTP म्हणतो आपण, हे आणि ते बोगद्यांमार्फत जे पाणी आणलं जातं ते गुरुत्वाकर्षणानं आणलं जातं. आणि त्या मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळं आपल्याला ते पाणी हे आपले जे ट्रीटमेंट प्लॅन्ट आहेत, जगातला सगळ्यात मोठा वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट भांडुपला आहे, जगातला सगळ्यात मोठा, भारतातला नव्हे जगातला.
सगळ्यात मोठा वॉटर ट्रीटमेंट प्लांट भांडुपला आहे. तिथं आपल्याला आपल्या धरणातनं पाणी येतं. तिथं त्या पाण्यांवरती आपण प्रक्रिया करून ते सगळ्या रिझर्वायरमध्ये नेतो आणि ते नंतर प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये, घरांमध्ये ते पाणी पोचवलं जातं. आणि ह्या पाण्याचा दर्जा एवढा चांगला आहे की जर आपण ते प्रत्यक्ष पाणी, आलेलं पाणी जर कुठली प्रक्रिया न करता जरी वापरलं तरी देखील ते अत्यंत पिण्याचं आणि पिण्यायोग्य पाणी आहे, पोटेबल वॉटर आहे. प्रश्न कसा असतो की ते पाणी एकदा आपल्या गृहनिर्माण संस्थांच्यामध्ये आपण स्टोअर केलं की ते जर स्टोरेज व्यवस्थित केलं नसेल आणि तिथल्या पाईपलाईन जर चांगल्या नसतील तर त्या पाण्यामध्ये दूषित पाणी होऊ शकतं. पण महापालिकेने आपल्या दारापर्यंत दिलेलं पाणी हे अत्यंत चांगलं दर्जेदार असतं. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असेल किंवा त्याची वितरण व्यवस्था असेल ही सध्या तरी पुरेशी आहे. आता पुढच्या काही वर्षामध्ये जी लोकसंख्या वाढेल त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर त्यासाठी आपल्याला 2 गोष्टी आहेत की वितरण व्यवस्थेमध्ये काही दोष असतील तर ते दूर करायला लागतील. जागतिक पातळीवरती साधारणतः 20% वॉटर लिकेजेस हे त्या प्रत्येक सिस्टीममध्ये असतात. पाईपलाईन तुटलेल्या असणे, लोक त्याचा गैरवापर करणे, हे प्रथा जगामध्ये सगळीकडेच आहे. 20% हे ॲक्सेप्टेबल नॉर्म आहे. मुंबईमध्ये ते 35% आहे. तर ते 35% आपल्याला 20% आणणे, तर आपोआपच पाण्याची उपलब्धता 15% 10-15% वाढेल. ते वाढेल. या विशेषतः त्याच्यानंतर आपल्याला अजून 2 धरणं या ठिकाणी आपली प्रस्तावित आहेत, ती पूर्ण करायला लागतील. पिंजाळ आणि गारगाई ही जर आपण पूर्ण करू शकलो पुढच्या काही वर्षामध्ये तर मला वाटतं की पुढची 50 वर्ष तरी मुंबईकरांना पाण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी डिसॅलिनेशन प्रकल्प सुद्धा एक आहे, त्याचं देखील काम आपलं चालू आहे. आपल्याला म्हणजे मुंबईचे ज्यावेळेला आपण मूलभूत सुविधा आणि या सगळ्या गोष्टी म्हणतो, मुंबईचं आकर्षण म्हणतो, त्यावेळेला आपल्याला जमिनीच्या वरती असणारे प्रकल्प सगळे दिसतात. मग त्या मोठ्या मोठ्या इमारती असतील, सुंदर मल्टिप्लेक्सेस असतील, शॉपिंग मॉल्स असतील किंवा कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, हे सगळं दिसतं. पण मुंबईच्या पोटामध्ये काय आहे याची आपल्याला कल्पना असत नाही. खूप साऱ्या लाईन्स आहेत. हां, तर ते मुंबई जेवढी जमिनीच्या वरती सुंदर आहे तेवढीच मुंबई जमिनीच्या आत सुद्धा सुंदर आहे. तिथं आमच्या 4000 किलोमीटरच्या पाईपलाईन आहेत, स्टॉर्म वॉटर आहे, सिवेज आहे. ह्या सगळ्या प्रचंड व्यवस्था मुंबईच्या पोटामध्ये दडलेल्या आहेत, ज्या आपल्याला दिसत नाही. नाही, याच्यावर मी तुमचं एक सेशन पुन्हा मी करणार आहे तेव्हा तुमची खास मुलाखत घेईल तेव्हा. पण आता थोडासा वेळ खूप कमी आहे. पण खूप खूप धन्यवाद. संपूर्ण मुंबई महानगरपालिका या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही उभी केली आणि भविष्यात हेच नागरिक जे आहेत, कोणी राजकारणी होईल, कोणी अधिकारी होईल किंवा या मुंबईला हातभार लावतील. खूप खूप आभार. अनुरागकडे मी सूत्र सोपवतो. थँक्यू. सर सीखने समझने को मिली, खासकर मुंबई के बारे में. मैं न्यूज़ नेशन नेटवर्क के एडिटर इन चीफ मनोज गैरोला सर को इनवाइट